या ठिकाणी तुषारदादा पाटील युवा मंच माने सरकार हा संघ मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू इथे मात्र पंचांचा इशारा येतोय इट्स अ वाईट बॉल। तर पारितोषिक मात्र या ठिकाणी डिक्लेअर होत आहेत 3 चेंडू 3 चौकार 1100 रुपये 3 चेंडू 3 षटकार 2200 रुपये आणि हे पारितोषिक असेल अर्थातच तुषारदादा पाटील युवा मंच माने सरकार या संघाच्या माध्यमातून आणि हे पारितोषिक दिले जाईल ॲडव्होकेट तुषारदादा पाटील साहेब या मान्यवरांच्या माध्यमातून। तर पहिला चेंडू अगदी श्री मित्र मंडळ स्पोर्ट्स कळंबोली विरुद्ध तुषारदादा पाटील युवा मंच माने सरकार ॲडव्होकेट तुषारजी पाटील आनंद माने सरकार आणि रोहितजी नांगरे पाटील यांच्या प्रमुख पुरस्कर्ते पदाखाली खेळणारा हा संघ आणि अगदी त्याच विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर श्री मित्र मंडळ हा संघ देखील आज सकाळच्या सत्रामध्ये सामना जिंकून या स्पर्धेमध्ये, कारण हे दोन संघ असे आहेत की ज्यांनी एक एक सामना या ठिकाणी आपला पहिल्या फेरीतील जिंकलेला आहे आणि त्यामुळे टेबल टॉप पोझिशनमध्ये कोणता संघ येणार कोणता संघ थोडासा स्वतःला सेफ झोनमध्ये पाहणार याकरताची लढत मैदानाच्या आतमध्ये। पहिला चेंडू राहुल ओम आहेत या ठिकाणी गोलंदाज। यावेळेला लोअर फुलटॉचा चेंडू होता पॅड लाईनवरचा आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलताना केतनच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय गरंगळत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार। या ठिकाणी मात्र आपण पाहतोय की चौकार आला। पहिला चेंडू अवांतर त्यानंतरच्या चेंडूवरती मात्र चौकार। केतन जणू पॅव्हेलियन मधूनच साईड ऑन मैदानाच्या आतमध्ये आलाय की काय। कालच्या सामन्यामध्ये देखील केतनची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपली आणि तोच केतन आणि इथे मात्र स्विंग अँड मिस पद्धतीचा चेंडू होता। थोडंसं फलंदाजच्या रीच पासून चेंडू दूर ठेवला। शॉट ऑफ गुडलँड स्पॉट वरती चेंडूची पिचिंग पाहायला मिळाली आणि तिथून मात्र आडव्या बॅटनं चेंडू खेळण्याचा जो माणूस होता तो माणूस मात्र या ठिकाणी हाणून पाडला। फलंदाजाच्या रीच पासून चेंडू दूर ठेवणं, फलंदाजांना पॉपिंग क्रीजच्या बाहेर खेचणं, यष्ट्यांना खेटून संघनायक अर्थातच या संघाचा आयकॉन अक्षय सरोदे आपल्याला पाहायला मिळतोय। श्री मित्र मंडळ या संघाच्या माध्यमातून विश्वास दर्शवला गेला मिस्टर 360 अक्षय सरोदे या खेळाडूवरती, परंतु इथे मात्र पहा दिशेवरचं नियंत्रण हरपलं गेलं। ओम युवा खेळाडू जरूर आहेत, प्रतिभावान गोलंदाजी त्यांची या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये राहिली आहे, परंतु इथे जे दबाव आहे ना ते दबाव, कारण पहिला सामना जिंकलाय त्यानंतर या सामना जिंकून टेबल टॉप पोझिशनमध्ये येण्याचा प्रयत्न हा दोनही संघांचा आपल्याला पाहायला मिळेल। एक ग्रुपचा जर आपण विचार केला तर पहिले दोनही सामने जिंकून जय हनुमान एलआयजी संघ टेबल टॉप पोझिशनमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। दोनही सामन्यांमध्ये खूप चांगला या ठिकाणी खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला आहे, पण वेळेचं इथे बंधन आहे मित्रांनो। 20 मिनिटं तुम्हाला दिली जातील पहिल्या 4 षटकांसाठी आणि 20 मिनिटांपेक्षा जर का जास्त वेळ घेतला गेला, आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 चेंडू फेकलेत आणि जवळपास 3.25 मिनिटांचा वेळ घेतला गेलाय। आंतरराष्ट्रीयचा जर आपण विचार केला तर 6 चेंडू फेकण्यासाठी तुम्हाला केवळ 4 मिनिटांचा अवधी असतो। आपण टेनिसचा क्रिकेटमध्ये एका षटकासाठी 5 मिनिटांचा वेळ देतो, कारण चेंडू सातत्यानं मैदानाच्या बाहेर जातो, तो चेंडू मैदानामध्ये येण्यासाठी जास्तीचा वेळ घेतला जातो, त्यामुळे टेनिस क्रिकेटमध्ये किंबहुना ग्रामीण क्रिकेटमध्ये 5 मिनिटाचा वेळ असतो। तर या दरम्यान अगदी नक्कीच आपण पाहिलं तर आमच्या मुख्य मंचावरती ज्या सन्माननीय पाहुण्यांचं या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय, अर्थातच आमचे आधारस्तंभ आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ज्यांचा मायेचा आणि प्रेमाचा हात नेहमीच आमच्या पाठीशी असतो ते कळंबोले गावचे माजी सरपंच आणि एक दिग्गज व्यक्तिमत्व सन्माननीय दिलीप शेठ खानावकर साहेबांचं मात्र या मुख्य मंचावरती आपल्याला पाहायला मिळतंय शुभागमन। तर वेलकम सर, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत। एकूणच जर पाहिलं तर मुख्य मंचावरती विराजमान
आदरणीय दिलीप शेठ खानावकर साहेबांना आपण या मुख्य मंचावरती पाहतोय. बस स्काय विजन LED टेक्निशियन्स स्क्रीन येस यावेळेला आपण पाहतोय सन्माननीय महादेव शेठ पाटील साहेब ज्येष्ठ समाजसेवक यांचं देखील या मुख्य मंचावरती शुभागमन. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर सन्माननीय ॲडव्होकेट तुषारदादा पाटील साहेब देखील आपल्याला मुख्य मंचावर पाहायला मिळतात. जितेशजी जळे साहेबांचं देखील या मुख्य मंचावरती शुभागमन पाहायला मिळतं आणि त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं तर इतरही सन्माननीय पाहुणे यावेळेस मात्र या स्पर्धांचा मनमुराद आनंद लुटत असताना आपल्याला या मुख्य मंचावरती पाहायला मिळतात. एकूण धाव फलकावरती 8. 5 मिनिटांपेक्षा जास्तचा वेळ या ठिकाणी घेतला गेलाय आणि षटक क्रमांक पहिला सुरू आहे. इथे मात्र जोरकस प्रहार आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. केतनच्या बॅटमधून येतो आणखीन एक दमदार स्ट्रोक षटकार. एकूणच जर आपण पाहिलं ना तर इथे मात्र केतनच्या बॅटमधून षटकार आला आणि ज्या पद्धतीनं गीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर बैलगाडा क्षेत्रामध्ये सर्वात पहिल्यांदा जर कोणी एक दैदिप्यमान कामगिरी केली तर स्वर्गीय मनोहर शेठ खानावकर साहेबांच्या माध्यमातून. कारण एक निस्सीम बैलगाडा मालक आणि एकूणच पाहिलं तर बैलगाडा शर्यतीवरती त्यांचं अटूट प्रेम होतं आणि इथे मात्र पुन्हा एकदा केतनची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपते. केतनच्या बॅटमधून पाहायला मिळतोय आणखीन एक दमदार स्ट्रोक 6 धावांसाठी. नक्कीच या खूप महत्वाच्या ठरणार आहेत. आणखीन एक अवांतर चेंडू या ठिकाणी येतो. या दरम्यान आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित कळंबोली गावचे माजी सरपंच सन्माननीय दिलीप शेठ खानावकर साहेब यांच्या माध्यमातून सलग 6 चेंडू 6 षटकार 10,000 रुपये, सलग 6 चेंडू 6 चौकार 5,000 रुपये आणि विकेट हॅट्रिकसाठी 5,000 रुपयांचा कॅश प्राईज मात्र खेळाडूला दिला जाईल. एकूणच जर पाहिलं तर खेळ अर्थातच कला आणि क्रीडा या क्षेत्राशी निगडीत असणारं हे व्यक्तिमत्व आहे. आपल्या वडिलांच्या माध्यमातून मिळालेला वसा आणि वारसा, मग तो समाजसेवेचा असो किंबहुना बैलगाडा क्षेत्रामध्ये केलेली दैदिप्यमान त्यांची कामगिरी असो आणि अगदी डीजेच्या माध्यमातून जे गीत आपण या ठिकाणी ऐकलं ना त्या गीतामध्ये देखील आदरणीय दिलीप शेठ खानावकर साहेबांचा उल्लेख आपल्याला त्या गीताच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत जर पाहिलं तर या स्पर्धांचा मनमुराद आनंद लुटत असताना एकूण धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 22 ही धावसंख्या मात्र आपण धावफलकावरती पाहतोय. इट्स 22 रन्स ऑन द बोर्ड. सर्वाधिक महागडं षटक आजच्या दिवसातील या ठिकाणी जरूर पाहायला मिळतं. 22 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 22 धावा धावफलकावरती आल्यात. पहिलं षटक ओमचं काहीसं महागडं या ठिकाणी जरूर पाहायला मिळालं. मगाशी जयेशजी भोसले सरांनी देखील म्हटलं की यावर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये जे गोलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये होते त्या गोलंदाजांना मार पडताना पण या स्पर्धेमध्ये पाहिलंय. ओम ज्यानं साईकृपा संघासाठी आपल्या घरच्या संघासाठी खूप चांगली कामगिरी केली, परंतु तो गोलंदाज मात्र इथे महाग आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवर गोविंद गोरे जी यावेळेला मात्र गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. एकूणच जर पाहिलं तर परेश 11 संघासाठी कामगिरी चमकदार राहिली, परंतु इथे
श्री मित्रमंडळ स्पोर्ट्स या संघामधून या खेळाडूची निवड केली गेली आहे. आघाडीचा गोलंदाज म्हणून त्याच्यावरती विश्वास दर्शवला गेला. अर्थातच अक्षयजी सरोदे यांच्या माध्यमातून या खेळाडूला आपल्या संघामध्ये स्थान दिलं गेलं. आणि एकूणच पाहिलं तर या ठिकाणी मात्र आपण धावफलकावरती पाहतोय श्री मित्रमंडळ स्पोर्ट्स मालक गणेशजी खानावकर, राजेशजी मोहिते आणि कुमारजी जाधव. 9 मिनिटं 1.2 षटकांचा खेळ झाला आणि 9 मिनिटं या ठिकाणी वेळ घेतला गेलाय. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं या ठिकाणी कंप्लीट करायचे. तिथे मात्र चांगला चेंडू आहे, लाऊड अपील, परंतु अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी. तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मागणी केली गेली आहे. अवांतर हा चेंडू आणि बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू असेल. येस, हा रिव्ह्यू जर गमावला गेला तर बॅटिंग टीमला इथून पुढे रिव्ह्यू मिळणार नाही. चॅलेंज केलं गेलंय. सुरेश मोहिते थोडेसे एक्साइटेड आपल्याला पाहायला मिळाले नॉन स्ट्रायकिंग एंडला. माफ करा, शशी जाधव आहेत. थोडंसं एक्साइटेड या ठिकाणी जरूर पाहायला मिळाले. शशी जाधव आणि केतन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सो इट्स अ फेअर डिलिव्हरी. तर एकूण धावा धावफलकावरती इट्स अ फेअर डिलिव्हरी पंचांचा निर्णय आला. अगदी जी लाईन आहे आउटसाइड द ऑफ स्टंपची जी मार्किंग असते ते अगदी त्या लाईनच्या वरून जाणारा हा चेंडू होता. त्यामुळे ऑनफिल्ड अंपायरचा जो डिसिजन होता ना तो मात्र तिसऱ्या पंचांनी कंटिन्यू केला. यावेळेला पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडूची लाईन मिस केली गेली आहे आणि विकेट नंबर 1 पहिला फलंदाज इथे मात्र गमावलाय. तो फलंदाजी करणाऱ्या अर्थातच तुषारदादा पाटील युवा मंच. चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सौरभ मोठे डावकोरे हाताच्या फलंदाजाला मात्र मैदानाच्या आतमध्ये पाचारण केलं गेलंय. तर एकूण धावा धावफलकावरती 1 गडी बाद 24 ही धावसंख्या आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू आहे. गोलंदाज गोविंद गोरेनं मात्र सफलता मिळवून दिली आहे. केतन जो काहीसा आक्रमक ठरत होता मैदानाच्या आधी, ज्याच्या बॅटमधून धावा या धावफलकावरती उभारल्या जात होत्या आणि या खेळाडूला कुठेतरी रोखणं गरजेचं होतं. यावेळेला खोलामध्ये चेंडू टाकलाय. गरंगाळ्यात चेंडू जातोय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगलला धावफलकावरती अंकित केले जाईल.
पहिल्या षटकामध्ये धावा आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये धावांचा जो ओघ आहे ना तो कुठेतरी ओसरताना आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगलं कमबॅक आहे. नेहमीच आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून संघाकरता कामगिरी उंचावणारी राहिली आहे. गोविंद गोरे अर्थात जी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक दुसरं या सत्रातील हाताळलं जाते. पॉवर प्ले षटक पहिल्या सत्रामध्ये हाताळला गेला, पहिल्या षटकामध्ये हाताळला गेला. गोलंदाज महागडे ठरले. यावेळेला मात्र समोरच्या दिशेनं चेंडू खेळलाय. अगदी लॉंग ऑनच्या डोक्यावरून सौरभच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक दमदार स्ट्रोक. 6 धावांसाठी षटकार. हॅलो 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 डीजे. आज कळंबोली प्रीमियर लीग पर्व 5वे या आजच्या दुसऱ्या दिवसासाठी आपल्याला जे प्रमुख अतिथी लाभलेले आहेत, आमचे मार्गदर्शक तसेच आमचे आधारस्तंभ सन्माननीय दिलीप शेठ खानावकर. मी हनुमानजी चौधर आणि नवनाथजी कोळेकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते दादाचा सत्कार करायचा आहे. आमचे आधारस्तंभ सन्माननीय दिलीप शेठ खानावकर साहेब. दादा, आज जे आम्हाला प्रमुख अतिथी लाभलेले आहेत, आमचे आधारस्तंभ सन्माननीय दिलीप शेठ खानावकर साहेब. हॅलो. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर सन्माननीय पाहुण्यांचा हेतूची स्वागत आणि सन्मानाचा सोहळा आपण या मुख्य मंचावरती पाहतोय. पीटीसीची टीम थोडंसं कॅमेरा फोकस करायचा आपण. येस, थँक्स अ लॉट. सन्माननीय दिलीप शेठ खानावकर आमचे आधारस्तंभ हनुमानजी चौधर साहेब यांच्या शुभ हस्ते साहेबांचा सत्कार होत आहे. यानंतर मी विनंती करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय महादेव शेठजी पाटील साहेब, आपणास विनंती करतो आपणही यायचे. राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष अजित पवार गट सन्माननीय महादेव शेठ पाटील साहेब यांचाही सत्कार मुंबई पोलीस आणि नवी मुंबई पोलीस हनुमानजी चौधर साहेब आणि नवनाथजी कोळेकर साहेब, आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते महादेव शेठ यांचा सत्कार करायचा आहे. हॅलो. यानंतर मी आमचे ज्येष्ठ नागरिक कळंबोली गावाचे शशिकांतजी टेंबे साहेब यांचा सत्कार घ्यायला मी हनुमानजी चौधर साहेब संदीपजी खालेडे साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय कळंबोली गावातले आदरी व्यक्तिमत्व शशिकांतजी टेंबे साहेब यांचा सत्कार करायचा आहे. यानंतर मी विनंती करतो की भरेश जळे साहेब यांनाही विनंती करतो की आपणही यायचं आहे. आपलाही आदर सत्कार या स्पर्धेच्या बाबतीत आमचे आयोजक सन्माननीय विजय शेठ खानावकर, हनुमानजी चौधर साहेब व दिनकरजी पोपेटा साहेब आयोजन कमिटीच्या मार्फत आपलाही सत्कार करण्यात येत आहे. भरत जळे साहेब ज्येष्ठ नागरिक तसेच समाजसेवक कळंबोली गाव. संदीप खलाटे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचाही सत्कार करायचा आहे. भरत जळे साहेब. यानंतर जितेंद्र जळे साहेब कळंबोली गावातले एक आदर्श व्यक्तिमत्व, मी यांना विनंती करतो संदीपजी खलाटे साहेब आपल्या शुभ हस्ते जितेश जळे यांचा सत्कार करायचा आहे. हॅलो पपी सर, कंटिन्यू आपण. धन्यवाद अजयजी सूर्यवंशी सरांचा आवाज मात्र आपण या ठिकाणी ऐकला. एकूणच जर पाहिलं तर मुख्य मंचावरती उपस्थित सन्माननीय पाहुण्यांचा हेतूची स्वागत आणि सन्मानाचा सोहळा आपण पाहतोय. आणि अगदी त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये संघासाठी बॅट तळपणं गरजेचं होतं, कारण शशी जाधव जबाबदारीनिशी खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल
एक विकेट गमावली, 40 धावा धावफलकावरती आल्यात आणि षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे. गोलंदाज अंकित रावत, एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू, खूप मोठी इन्व्हेस्टमेंट केली गेली या खेळाडूच्या मागे आणि त्याचा रिटर्न्स मात्र अंकितला या मैदानाच्या आतमध्ये द्यावा लागेल. यावेळेला पुन्हा एकदा जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक हॅपी सिंग वेगाने चेंडूवरती येत आहेत, परंतु तद्वार मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. यावेळेला डेंजर एंड कडे आहे, पाहूया पंचांचं बोट आकाशाकडे. तिसरी धाव अंगलट आली आहे आणि ज्या जबरदस्त फॉर्म मध्ये फलंदाजी मैदानावर सुरू होती, गरज होती का हा धोका पत्करण्याची, हा प्रश्न मात्र विचारला जाईल. आणखीन एक विकेट गमावलाय, विकेट नंबर 2 मैदानातून बाहेर. शेवटच्या षटकांमध्ये शशी जाधव हा सर्वाधिक महत्वाचा की फॅक्टर ठरू शकला असता. दुपारच्या सत्रामध्ये जयेश सर वळतो, सकाळच्या सत्रांमध्ये मर्यादित धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या 5 षटकांमध्ये, परंतु आता धावसंख्या मोठ्या धावफलकावरती उभाराव्या लागतील. स्पर्धा कोणती असो, मैदान कोणतंही असो, दुपारचं सत्र हे गोलंदाजांसाठी नेहमीच कर्दनकाळ ठरत आहे. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे आणि एकूणच जर पाहिलं तर आतापर्यंत 15 मिनिटांचा अवधी खर्च केला गेलाय. या षटकातील 2 चेंडू आणि यानंतर 1 षटक, अर्थातच 8 चेंडू तुम्हाला फेकावे लागतील उर्वरित 5 चेंडूंमध्ये. आणि जर का 21 मिनिटापेक्षा जास्त वेळ, कारण 20 मिनिटं आणि काही सेकंद आपण मान्य करू, परंतु 21व्या मिनिटामध्ये जर का तुम्ही आलात तर तुमचा एक अतिरिक्त खेळाडू हा 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असेल पेनल्टी स्वरूपात. यावेळेला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येत आहेत. इथे मात्र सिंगल धावफलकावरती अंकित केली जाईल. एकेरीनं संघ जाऊन पोहोचलाय 42 या धावसंख्येवरती. एकूणच जर पाहिलं तर दबाव बनवला होता जोपर्यंत शशी जाधव मैदानाच्या आतमध्ये होता. तुषारदादा पाटील, युवा मंच, माने सरकार हा संघ कोणत्याही धावसंख्येला या ठिकाणी गवसने घालू शकत होता, परंतु शशी जाधवचं बाद होणं कुठेतरी 15 ते 20 धावांचा डिफरन्स क्रिएट करणारं मैदानाच्या आतमध्ये ठरेल. अगदी 2 धावा मिळाल्या असताना अति घाई केली, एक अतिरिक्त धाव घेण्याचा मोह इथं आवरता आला नाही आणि इथून मात्र आणखीन एक विकेट बॉबीनं टिपलाय झेल आणि फलंदाज रवी रावतचा खेळ मात्र या ठिकाणी संपलाय. विकेट नंबर 3, तिसरा फलंदाज बाद. तुषारदादा पाटील, युवा मंच, माने सरकार, अर्थातच संघनायकाच्या भूमिकेमध्ये आपण राजू नरळे यांना पाहिलं आणि तोच संघनायक यावेळेला मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. शशी जाधव महत्वाची विकेट, चर्चा सुरू होती शशी जाधव ची रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट गमावणं कुठेतरी या संघाच्या पथ्याला पडेल का, कारण 15-20 धावांचा फरक हा नक्कीच टार्गेटमध्ये पाहायला मिळेल. परंतु अगदी योग्य वेळेला राजू नरळे मैदानाच्या आतमध्ये आले आहेत
आणि यांच्या भात्यामध्ये देखील विविध प्रकारचे फटके आहेत. ओळखतायत 3 षटकांचा खेळ संपलाय, अजूनही 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी. आणि यावेळेला राजू नरळे नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतील आणि स्ट्रायकिंग एंडला मात्र असेल तो अर्थातच सौरभ मोटे. डावखुऱ्या हाताचा फलंदाज गोविंद गोरेच्या हातामध्ये पुन्हा एकदा मोठ्या विश्वासानं चेंडू सोपवला गेलाय. ज्या गोलंदाजानं खरं तर कमबॅक मिळवून दिला आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून, त्याच गोलंदाजाला इथे 4थ्या षटकामध्ये वापरलं गेलं. आपल्या वैयक्तिक स्पेलमधील दुसरं आणि सांघिक आणखीन एक धाव इथे मात्र धावफलकावरती आली आहे. गोविंद गोरेला गोलंदाजीच्या मार्कवरती का आणलं गेलं, कारण सौरभ डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे आणि एलआयजी एंडकडनं ज्यावेळेला मारा होतो ना त्यावेळेला डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांसाठी ही विकेट सर्वाधिक उपयुक्त आणि खास करून दुपारच्या सत्रामध्ये जिथे वाहणारे वारे हे खऱ्या अर्थानं डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांना मदतनीस म्हणून काम करतात. आणि या चर्चा सुरू होती की दुपारच्या सत्रांमध्ये गोलंदाजांचा कर्दनकाळ का म्हटलं जातं, तर दुपारच्या सत्रामध्ये विकेट पूर्णतः ड्राय होते, विकेटवरचा ओलसरपणा कुठेतरी नाहीसा होतो. अगदी त्याच वेळेला चेंडू पडल्यानंतर वेगानं बॅटवरती येतात आणि बरेचसे फलंदाज आहेत की जे वेगानं चेंडू बॅटवरती येणं पसंत करतात. आणि दुपारच्या सत्रांमध्ये वाहणारे जी वारे असतात ना, या वारांचा वेग देखील आपल्याला सर्वाधिक पाहायला मिळतो. एकूणच या स्पर्धेच्या माध्यमातून एक भगवामय वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न हा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आणि कळंबोली पोलीस स्टेशनचे API सन्माननीय विजयजी कांबळे साहेब यांचं या स्पर्धेसाठी आगमन झालेलं आहे. आयोजन कमिटीतर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एक कर्तव्यदक्ष आणि सक्षम पोलीस अधिकारी सन्माननीय कांबळे साहेबांचं या मुख्य मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि एकूणच जर आपण पाहिलं API विजयजी कांबळे साहेबांचं या मुख्य मंचावरती शुभागमन आणि अगदी त्याच वेळेला अर्धशतकाच्या उंबरड्यावरती अर्थातच हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तुषारदादा युवा मंच माने सरकार 11 हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अर्थातच खूप चांगली संघ बांधणी केली गेली आहे. ॲडव्होकेट तुषारदादा पाटील साहेब असतील, आनंद माने सरकार असतील आणि त्याचबरोबर रोहितजी नांगरे पाटील असतील, यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत केला गेला आहे. यावेळेला मात्र विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडूचा मारा केला गेला आहे. गोविंद गोरेचं करावं तितकं कौतुक या सामन्यामध्ये, कारण संघ थोडासा बॅकफूटवरती होता ज्यावेळेला गोलंदाजीसाठी गोविंद गोरेची निवड केली गेली आणि त्यानंतर मात्र कमालीचा कमबॅक राहिलंय. धावा जरूर धावफलकावरती आल्यात, परंतु एकूणच जर पाहिलं तर 4थ्या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू आणि 6 धावा खर्च केल्या आहेत. कोणत्याही प्रकारची सफलता नाही आहे. इथे जर का विकेट आली तर गोविंद गोरेचं जबरदस्त पुनरागमन गोलंदाजीतून आपल्याला जरूर पाहायला मिळू शकतं. इथे मात्र पुन्हा एकदा अगदी विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडूचा मारा केला आहे. वेगवान गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र म्हणून ज्याला संबोधलं जातं त्या ब्रह्मास्त्राचा केला आहे वापर. एकूण धावांचा विचार केला, धावफलकावरती या एकेरी स्वरूपाच्या धावेनं सांघिक अर्धशतक पूर्ण होत आहे. 50 धावा धावफलकावरती लागत आहेत. त्या अर्थातच फलंदाजी करणाऱ्या तुषारदादा पाटील युवा मंच माने सरकार 11 या संघाच्या. चला विनंती करूयात यानंतरची होणारी लढत. अर्थातच महाकाल ग्रुप एकीकडे आपण पाहणार आहोत कर्णधार परेश खडके आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र DDSR ग्रुप अर्थातच सागरजी दरेकर या 2 संघनायका दरम्यानचं हे बॅटल असेल मैदानाच्या आतमध्ये. अर्थात एकीकडे असतील सन्माननीय प्रीतमजी पाटील आणि निलेशजी भोईर यांनी पुरस्कृत केलेला महाकाल ग्रुप आणि एकीकडे असेल राहुलजी हजारे आणि रामदास मानवर यांच्या प्रमुख पुरस्कर्ते पदाखाली खेळणारा DDSR बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ग्रुप. विकेट मैदानाच्या आतमध्ये राजू नरळे या ठिकाणी बाद होत आहेत. अगदी विकेट कशा पद्धतीने गमावली आहे हे ऑन स्क्रीन PTC लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, क्लीन पिकअप, क्विक रिलीज आणि गॅदरिंग जर आपण पाहिलं या ठिकाणी अक्षरशः जंप करत असताना चेंडू गॅदर केला अक्षय सरोदेनं आणि बेल्स डिसलॉच करत असताना राजू नरळे सारखा आणखीन एक महत्वाचा फलंदाज इथे मात्र गमावला. तो तुषारदादा पाटील युवा मंच माने सरकार 11 या संघानं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुहास घाडगे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. दुपारच्या सत्रामध्ये आकाशजी गुप्ता देखील पुन्हा एकदा आपल्या समोर जोडले गेलेत. राष्ट्रभाषा हिंदीचा एक अतिशय गोड आवाज आणि ज्यांची साथ येणाऱ्या
28 ते 2 28 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीमध्ये त्यांच्या समेत काम करण्याची संधी सिरवी प्रीमियर लीग ऑल इंडिया ओपन ची ती स्पर्धा असणार आहे आणि जगन्नाथ पिसेकर बदलापूर मैदानावरती रंगणारी ती स्पर्धा. एकूणच यावेळेला पॅडलाईनवरचा चेंडू होता, लाऊड अपील आहे, परंतु या अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी. एकूण षटक क्रमांक 1 चेंडू या ठिकाणी झालाय. या षटकातील 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. यावेळेला पॅडलाईनवरचा हा चेंडू होता, फाईनच्या क्षेत्रामध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. सौरभ एक उपयुक्त खेळ आपल्या संघासाठी साकारताना अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आलेल्या धावा संघासाठी सर्वाधिक महत्वाच्या ठरत आहेत. 55 या धावसंख्येवरती मजल मारतोय तो तुषार दादा पाटील, युवा मंच, माने सरकार 11. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते सौरभची दांडी गोल केली आहे. विकेट नंबर 5, 5वा फलंदाज गमावलाय. लाभलेले आहेत सन्माननीय API विजयजी कांबळे साहेब. मी सरांना विनंती करतो आमचे आधारस्तंभ दिलीप शेठ खानावकर आपल्या शुभ हस्ते साहेबांचा सत्कार करायचा आहे. आमचे आधारस्तंभ सन्माननीय दिलीप शेठजी खानावकर साहेब यांच्या हस्ते आपल्याला जे आज प्रमुख अतिथी लाभलेले आहेत कळंबोली पोलीस स्टेशनचे API श्री विजयजी कांबळे साहेब यांचा सत्कार करायचा आहे. कॅमेरामॅन केडी, फोटोग्राफर धन्यवाद. पप्पी सर. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं एक सक्षम अधिकारी कळंबोली पोलीस स्टेशन API विजयजी सरांचा, विजयजी कांबळे सरांचा आपण हा शुभ सन्मान या मुख्य मंचावरती पाहिला. नाव बॅक टू क्रिकेट. शेवटच्या षटकांमध्ये येणाऱ्या धावा खऱ्या अर्थाने या संघासाठी सर्वाधिक महत्त्वाच्या ठरणार आहे. शशी जाधवची विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये, त्यानंतर राजू नरळेची विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये गमावल्यानंतर हा संघ पहिल्या 3 षटकांमध्ये कुठेतरी 40+ धावा धाव फलकावर होत्या आणि जो डिफरन्स आपण सांगितला ना तो डिफरन्स मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. याही वेळेला लोअर फुलटॉस चेंडू होता. गोविंद गोरेची कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि इथे पंचांकडे अपील, तिसऱ्या पंचांकडे मात्र हा निर्णय सुपूर्द केला गेलाय. एकूणच जर पाहिलं तर रनआउटची हा डिसिजन आहे आणि तो डिसिजन मात्र पेंडिंग आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम दर्शनी जर पाहिलं तर कदाचित फलंदाजाचे प्रयत्न अपुरे पडल्याचे चिन्ह आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु हा सामना महत्त्वाचा आहे, हा डिसिजन महत्त्वाचा आहे, त्यामुळे तिसऱ्या पंचांची मदत इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये सुरेश जिमोरे आणि अरविंदजी ढेकळे तिसऱ्या पंचांची भूमिका बजावताना सो दॅट्स आउट. फलंदाज बाद आहे. अजूनही जर आपण पाहिलं तर 27 मिनिटं 3 मिनिटांचा अवधी आहे. या षटकातील 2 चेंडू आपल्याला फेकायचे आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना
एक शेवटचा एक चेंडू. येस, कारण रनआउटच्या स्वरूपामध्ये धावा धावफलकावर 57, 6 गडी बाद 57. तर पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. पुन्हा एकदा मी विनंती करेन, महाकाल ग्रुप कर्णधार परेश कडके आणि DDSR ग्रुप कर्णधार सागरजी दरेकर या दोनही कर्णधारांना विनंती करतो की इनिंग ब्रेकमध्ये हा टॉस मान्यवरांच्या शुभ हस्ते केला जाईल आणि आपण इनिंग ब्रेकच्या अगोदर या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय, अनिकेत पाटील. पण शेवटच्या चेंडूवरती अगदी या शेवटच्या षटकांमध्ये मैदानावरती येणं, मोठे आकर्षक फटके खेळणं ही अनिकेतची ओळख आहे. मोठा फटका पाहायला मिळेल का? इथे मात्र चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन पाहायला मिळालं. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहणार आहोत. 1+1 एकूण 2 धावांचा बोनस इथे मात्र धावफलकावरती पाहायला मिळेल आणि एकूणच या 59 धावा. 1+1 विनय, वाईट +1 एकूण 59 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. टॉस या ठिकाणी केला जाईल आणि या दोनही संघनायक आणि इथे दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी जर आपण पाहिलं तर फलंदाज होत आहेत बाद आणि जाऊयात या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. आणि या नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी माजी सरपंच कळंबोली गाव सन्माननीय दिलीप शेठ खानावकर साहेब, त्याचबरोबर रायगड जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सन्माननीय महादेव शेठ पाटील साहेब, त्याचबरोबर सन्माननीय भरतजी जळे साहेब आणि या सर्व तर नक्कीच या ठिकाणी या सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी केला जाईल नाणेफेकीचा कौल आणि त्याकरता मात्र जयेश जर पुन्हा एकदा जोडले जातील टॉस बॉक्स मध्ये. येस, या ठिकाणी आमचे मान्यवर ॲडव्होकेट सुशांतदा पाटील साहेबांना देखील आपण या टॉस बॉक्स मध्ये पाहतोय. ज्येष्ठ समाजसेवक आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर रोडपाली गावचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि अगदी त्याच वेळेला जर पाहिलं तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय महादेव शेठ पाटील साहेब देखील आहेत. आमचे भरतजी जळे साहेब देखील या ठिकाणी आहेत आणि इतरही सन्माननीय पाहुणे. टॉस करतो आहोत आणि जिथे दिलीप शेठ साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करण्यात येत असताना टेल इज अ कॉल, हेड आला, टॉस जिंकला DDSR ग्रुप या टीमने. मान्यवरांचे आभार आपण मानूया. विनंती करूयात की आपण आसनस्थ व्हावं. फोटो सेशन करण्यात येतोय. फोटो सेशन करण्यात येत असताना आपण पाहत आहोत. धन्यवाद, मान्यवरांचे आभार. टॉस जिंकला DDSR ग्रुपने आणि प्रथम निर्णय काय घेण्यात येतो विचारूयात आपण. क्षेत्ररक्षणाचा निर्णय क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय सागर. प्रथमतः एक चांगली मॅच पाहायला मिळणार आहे. अर्थात दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलेला आहे. सागर, एक सामना तुम्ही हारलेले, दोन्ही संघ एक एक सामने हारलेले आहेत. मुळात एक चांगल्या मॅचेस पाहायला मिळत आहेत, जेणेकरून तुमचा जो काय खेळ पाहायला मिळाला आहे, तुम्ही परास्त झालात एक एक सामने, परंतु आज काय उमेदीने आलात? पहिल्या दिवशी माझा परफॉर्मन्स नाही झाल्यामुळे आम्ही मॅच हारलो. त्यामुळे आज 100% देण्याचा प्रयत्न करू आणि मॅच जिंकण्याचा प्रयत्न. काय बदल आहेत तुमच्या संघामध्ये आज? अजितदादा आलेत. अजितदादा एक इनमध्ये होते. एक चेंज तुम्ही आज संघामध्ये केलेला आहात. समोरचा खेळाडू ज्याच्या माध्यमातून ॲज अ कॅप्टन म्हणून आपण पाहतो परेशला, आणि त्याने अर्धशतक देखील ठोकले, त्याच्या विरोधात रणनीती आहे की संघाविरोधात? ऑब्विसली परेश विरुद्धच रणनीती असेल, कारण त्यांच्या संघामध्ये तोच एक वन साइड मॅच घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे त्याच्यावरतीच आम्ही रणनीती आखलेली आहे. तर खूप साऱ्या शुभेच्छा सागरला आपण देऊया. त्याच वेळेला परेश, पहिल्या मॅचमध्ये अर्धशतक ठोकणारा खेळाडू आहेस आणि ते प्रथम बॅटिंग करत असताना 72 धावा तुम्ही बनवल्या होत्या, 73चं टार्गेट ठेवलं होतं. पराभूतीच्या छायेखाली गेलात ही बाब वेगळी आहे, परंतु आजचा दिवस एक नवीन ईर्षेने किंवा नवीन उमेदीने तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतराल का? आज जिंकण्याचा प्रयत्न करू आम्ही.
महाकाळ ग्रुप एकंदरीत संघ ज्या पद्धतीने बांधण्यात आला आहे, संघ मालकांबद्दल काय म्हणाल? ज्या पद्धतीची भावना पहिली मॅच हारल्यानंतर देखील तुमच्या मनामध्ये आणि संघामध्ये राहिली. संघ मालक आमचे चांगलेच आहेत, कारण की गेल्या वेळेस पण आम्ही हारलोच होतो, पण यावेळेसही त्याने मला कॅप्टन बनवलं, त्यांचे मी आभारी मानतो. आज अर्धशतकानंतर पुन्हा एकदा अर्धशतक का एक मोठी इनिंग आम्हाला पाहायला मिळेल का? मोठी इनिंगची नाही, पण जिंकण्याचा प्रयत्न आम्ही जास्त करू. तर खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स सेंटर इज DDSR ग्रुप या टीमने जिंकला टॉस अँड दे डिसाइडेड टू बोल फर्स्ट. या समालोचन कक्षाकडे वळूयात. आणखी एक महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सेकंड इनिंगकडे बोल. थँक्यू. थैंक यू जय सर, थैंक यू प्रवीण सर. तो बिल्कुल लगातार 2 दिनों का चलता ये कारवा कोलंबोली प्रीमियर लीग पर्व 5वें इस वक्त मैदान के ऊपर चलता हुआ, और एक सेकेंड इनिंग में इस वक्त मौका मिलता हुआ. एक तरफ तुषारदादा पाटील युवा मंच माने सरकार 11, तर दुसऱ्या बाजूला श्री मित्र मंडळ. तो यहाँ पर 60 रन बनाकर 61 रनों का टारगेट सेट किया गया है श्री मित्र मंडल के लिए. ओपनिंग जोड़ी मैदान के अंदर आ चुकी है. एक तरफ अक्षय सरोदे मिस्टर 360 जिन्हें कहा जाता है, और दूसरी तरफ अंकित रावत लेफ्ट हैंड बैट्समैन. आज सुबह की सत्र की अगर बात की जाए तो पहले ही मुकाबले में क्या जबरदस्त सलामी पारी खेली थी इन दोनों ही बल्लेबाजों ने. तो चलिए जोरदार तालियों के साथ इस दूसरे सत्र का शुरुआत करेंगे. मैदान के ऊपर गेंदबाजी के लिए कर्णधार खुद गेंद लेकर तैयार. राजू गेंदबाजी के लिए पहली गेंद इस सत्र की. अनिकेत इस बार रिवर्स अटेम्प्ट करने का प्रयास, हल्के हाथों से खेलने का प्रयास. यहाँ पर जब तक खिलाड़ी गेंद के ऊपर आएंगे दोनों ही बल्लेबाजों के पास 1 रन लेने का मौका. 1 रनों से होता हुआ श्री गणेश इस स्कोर कार्ड का 61 रनों का पीछा करने उतरी टीम श्री मित्र मंडल. यहाँ पर किस प्रकार बल्लेबाजी करेगी ये देखना काफी उत्साहजनक होगा. देखेंगे मैदान के चारों तरफ एक भगवा छाप छोड़ा है हमारे आयोजनकर्ताओं ने. तारीफ करनी होगी, काबिल तारीफ. ये जो कारवा बनाकर यहाँ पर मैदान पर रखा गया, आदरणीय श्री विजय शेठ खानोकर साहब होंगे, माननीय श्री हनुमान जी चौधर साहब, माननीय श्री नगर सेवक पनवल महानगर का, और साथ ही साथ माननीय श्री दिनेश जी पोपेटे साहब. ये त्रिमूर्ति के चलते इस मैदान के ऊपर ये रंगमजे. इस बार लाउड अपील, क्या बल्ले का किनारा लगा है, अंपायर की उंगली आसमान की तरफ. बिग विकेट, बैक 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 टू द डग आउट. अक्षय सरोदे मिस्टर 360 यहाँ पर मैदान से बाहर. एक विकेट मैदान के बाहर जाता हुआ. तो चलिए इनएट नंबर 3 तीसरे क्रमांक पर भेजा गया है हैप्पी सिंह. नए बल्लेबाज मैदान के अंदर अंकित का साथ देने के लिए आया है. राजू निर्णय को मिलती हुई पहली गेंद पे सफलता अगर बात की जाए तो सफलता मिलती हुई हमारे आयोजनकर्ताओं को. ये जो त्रिमूर्ति ने मिलकर ये 5वें पर्व तक का जो सफर तय किया है, ये जो मंजर यहाँ पर लाकर खड़ा किया है, काबिले तारीफ है. जो मेहनत ली गई है उसके लिए काबिले तारीफ है. संपूर्ण प्रतियोगिता के लिए आयोजित की गई ये इनामी राशि 1 लाख और क्रिस्टल की एक चमचमाती ट्रॉफी, द्वितीय पारितोषिक 75,000 रुपए और क्रिस्टल की चमचमाती ट्रॉफी, और तृतीय पारितोषिक 50,000 और क्रिस्टल की ट्रॉफी. इस बार फुल टॉस की गेंद मात्र फ्लिक किया. गेंद को लेकर आना होगा बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए.
ही एक जबरदस्त स्ट्रोक जड़ा, 4 रन बटोरे अपनी टीम के लिए। अगली गेंद, इस बार बड़ा प्रहार करने का प्रयास, गेंद और बल्ले के बीच किसी भी प्रकार का संपर्क नहीं, गेंद विकेट कीपर के दस्तारों में से लैंडिंग करते हुए डॉट गेंद आता हुआ यहाँ पर राजू नरले, कभी एक तेरी तो एक मेरी का यहाँ पर संघर्ष मैदान के ऊपर चलता हुआ। पहली गेंद पर विकेट, अक्षय सरोदे कहीं ना कहीं थोड़ी से नाराज, खेमे में थोड़ी सी शांति नजर आ रही है। जब ओपनिंग मीड मैदान के अंदर आई थी तो जोरदार तालियों से आगाज हुआ था, लेकिन अक्षय सरोदे के वापस जाने के बाद कहीं ना कहीं थोड़ा सा सन्नाटा छाता हुआ उस खेमे में। अर्जुन फिर एक बार, इस बार हल्के हाथों से खेला, वहां पर खुद के फॉलो थ्रू में गेंद को कवर करते हुए एक और डॉट गेंद आती हुई। देखिए पहली ओवर से ही, पावर प्ले के ओवर में ही दबाव प्रेशर बनाने का काम गेंदबाज राजू के माध्यम से जारी है। हालांकि पहली गेंद पर चौका जरूर जड़ा था हैप्पी सिंह ने, लेकिन उसके अगली दोनों ही गेंदों पर यहां पर डॉट रखा है। देख सकते हैं खूबसूरत नजारा पनवेल टेनिस क्रिकेट .in के माध्यम से हम देख सकते हैं घर बैठे इस संपूर्ण प्रतियोगिता का आनंद लेते हुए कोलंबोली प्रीमियर लीग। इस बार देखिए फिर बड़ा प्रहार का प्रयास, गेंद थोड़ी सी दूर रखी गई थी और यहाँ इसी के साथ ओवर की हुई समाप्ति। लगातार 3 गेंदें डॉट स्वरूप में फेंकी गई राजू नरले के माध्यम से और एक सफल ओवर यहाँ पर फेंक कर निकल के जाते हुए राजू नरले। पहली ओवर की समाप्ति 5 रन, लॉस ऑफ द 1 विकेट टीम श्री मित्र मंडल स्पोर्ट्स। देखिए क्या गेंदबाजी हुई थी, थोड़ा सा दूर रखा था बॉडी से, टप्पा खाने के बाद तो हल्की सी स्विंग हुई, अंदर की तरफ आई और गेंद मात्र डॉट स्वरूप में आती हुई। तो चलिए यहाँ पर 61 रनों का पीछा करने उतरे मात्र। अब यहाँ से समीकरण बदलता हुआ, आने वाली गेंद 24, जीत के लिए 56 की आवश्यकता। अंकित रावत जो सुबह के सत्र से एक इनफॉर्म बल्लेबाजी कर रहे हैं, अभी भी मैदान के अंदर है और उनका साथ देने के लिए हैप्पी सिंह। देखेंगे इस बार गेंदबाजी की कमान किसके हाथों में सौंपी जाएगी। गेंदबाजी के लिए लेकर शशि जादव, बिल्कुल रोडपाली टीम का एक जबरदस्त शैली का खिलाड़ी, व्यावसायिक टीम में जिसका चयन हमेशा से देखा गया है, उसी खिलाड़ी के हाथों में गेंद थमाई गई है। शशि यादव की अगर बल्लेबाजी की बात की जाए तो कल के सत्र में एक उम्दा बल्लेबाजी परफॉर्मेंस दिखाया था। आज के दिन में रनआउट के स्वरूप में मैदान से बाहर जाना पड़ा था काफी जल्दी, लेकिन अब गेंदबाजी से यहां पर गेंदबाजी के माध्यम से अपनी टीम को जीत की राह आसान करके दिखानी होगी। तो चलिए गेंदबाजी के लिए लेकर आया गया है शशि यादव को गेंदबाजी, और देख सकते हैं मैदान की चारों तरफ फील्डिंग में फेरबदल देखने को मिलता हुआ। शशि यादव अपनी वैयक्तिक पहली टीम के खाते की तरफ से दूसरे ओवर लेकर आते हुए, इस बार बड़ा प्रहार, लॉग ऑन लॉग ऑफ के बीच में गेंद को खेल दिया है, गेंद जाएगी वहां पर वन बाउंस, सीमा रेखा पार 4 रनों के लिए। शशि यादव की गेंद को जांचा परखा बापा, उसके ऊपर एक बड़ा प्रहार किया और कहीं ना कहीं पहली गेंद पर ये 4 रन बटोरे। तो अगर इसी प्रकार बल्लेबाजी होती रहेगी तो कहीं ना कहीं श्री मित्र मंडल स्पोर्ट्स के लिए कहीं ना कहीं ये थोड़ा सा राह आसान होता नजर आएगा। लेकिन शशि यादव उसके बाद एक जबरदस्त शैली का गेंदबाज एक और तैयार बैठा है गेंदबाजी के लिए, अनिकेत पाटिल एक और उम्दा गेंदबाज। तो चलिए गेंद पवेलियन के बाहर जा चुकी है गेंदबाजी के लिए। शशि यादव फिर एक बार तैयार रहा, देख सकते हैं प्लेयर ऑफ द मैच यहाँ पर एटीट्यूड एक्शन वो प्रदीप स्पोर्ट्स की तरफ से टी शर्ट एंड कैप यहाँ पर दी जा रही है मैन ऑफ द मैच के लिए, और साथ ही साथ बेस्ट बैट्समैन, बेस्ट बॉलर, बेस्ट फील्डर के लिए एक बाइसाइकिल रखी गई है यहाँ पर, देख सकते हैं हमारे प्रमुख मंच की तरफ, और साथ ही साथ मैन ऑफ द सीरीज के लिए इस 5वें पर फिर एक बार बाइक रखी गई है, 2 व्हीलर बाइक। इस बार फिर बड़ा प्रहार, गेंद ने ऊंचाई लिए, लंबाई कम, वहां पर खिलाड़ी तैनात, एक और बड़ा विकेट मैदान से बाहर अंकित। गाड़ी खड़े थे, कोई भी गलती नहीं की,
दिगाए गेंद पर थाम कर रखी थी और वहां पर कैच लपका। एक और बड़ा विकेट मैदान के बाहर। आज सुबह के सत्र से दो जो सलामी के बल्लेबाज मैदान पर श्री मित्र मंडल स्पोर्ट्स के लिए तारणहार बनकर बल्लेबाजी कर रहे थे। अब कहीं ना कहीं उन दोनों बल्लेबाजों को शांत रखा गया है और दोनों ही बल्लेबाजों को मैदान के बाहर का रास्ता दिखाया गया है। तो चलिए नए बल्लेबाज गोविंद को मैदान के अंदर भेजा गया है। गोविंद की अगर बात की जाए तो गेंदबाजी के माध्यम से काफी बढ़िया प्रदर्शन किया था, लेकिन अब कप्तान ने भरोसा जताया है बल्लेबाजी के लिए। तो चौथे क्रमांक पर गोविंद को भेजा गया हैप्पी सिंह का साथ देने के लिए। स्ट्राइक पर होंगे गोविंद। शशि यादव को मिलती हुई यहाँ पर पहली सफलता। यह सफलता किसके काम में आएगी यह देखना काफी उत्साहजनक होगा। तो बिल्कुल चलिए हमारे डीजे उदय डीजे की तरफ से अगर गोविंदा अगर इस मैच के हीरो बनते यानी कि इस मुकाबले को जिताते तो कहीं ना कहीं 1000 रुपए की इनामी राशि उनके लिए यहां पर आ गई है। तो चलिए गोविंद के लिए इनामी राशि। अब शशि यादव गेंदबाजी के लिए तैयार। गेंदबाजी मार्ग पर इस बार हल्के हाथों से खेल दिया ऑफ वहां पर अगर रवि रावत गेंद का पीछा करेंगे। दोनों खिलाड़ी जब तक गेंद के ऊपर जाएंगे दोनों बल्लेबाजों ने 2 रन पूरे किए। तीसरी की मांग होगी। काफी बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट दोनों ही बल्लेबाजों के बीच में और देखते देखते 3 रन मुकम्मल किए स्कोर कार्ड के ऊपर। इसी 3 रनों के साथ अगर स्कोर कार्ड की बात की जाए तो 12 रन लॉस ऑफ द 2 विकेट। अब आने वाला समीकरण 21 गेंदे 49 रनों की आवश्यकता होगी। शशि यादव पहली गेंद पर 4, दूसरी गेंद पर विकेट। अब तीसरी गेंद पर 3 रन बटोरे गए शशि यादव के इस ओवर में। हैप्पी सिंह गोविंद गोरे दोनों ही सलामी जोड़ी के लिए अब कहीं ना कहीं एक प्लस पॉइंट होगा कि यहां से अगर मुकाबले को जिताते तो कहीं ना कहीं दोनों ही मुकाबले जीतकर एक सेफ जोन में पहुंच जाएगी टीम श्री मित्र मंडल स्पोर्ट्स। इस बार क्या तो ऑफसाइड के रीजन में खेला गया स्ट्रोक। वहां पर फिर एक बार खिलाड़ी सुहास गाड़ी गेंद के ऊपर आएंगे। जब तक गेंद को कवर करके थ्रो करेंगे दोनों ही बल्लेबाजों के पास मौका होगा 2 रन बटोरने का। तो यहां से दुहरी तीरी के माध्यम से रन बटोरने का प्रयास हर गेंद पर जारी है और प्रयास कहीं ना कहीं सफल साबित होता हुआ। 4 गेंदें अब तक फेंकी जा चुकी है। अभी भी 2 गेंदें शेष शशि यादव के माध्यम से फेंकी जानी बाकी। ये 2 गेंदों में एक बड़ा प्रहार आएगा या शशि यादव को मिलेगी कोई एक सफलता, ये देखना काफी उत्साहजनक होगा। साथ ही साथ अगर बात की जाए तो आज संपूर्ण दिवस कल की अगर बात की जाए तो हमने चंदू सर की आवाज सुनी, महाराष्ट्र की बुलंद आवाज जयेश भोसले सर आज 3 दिन लगातार हमारे साथ जुड़ेंगे। वॉइस ऑफ महाराष्ट्र जिन्हें कहा जाता है। साथ ही साथ कलम्बोली की एक बुलंद आवाज आदरणीय श्री प्रवीण जी अर्जुने सर और कल हमने एक रंजन की बुलंद आवाज मचिंद्र पाटिल जी सबके चहेते उनकी आवाज सुनने का मौका इस कलम्बोली प्रीमियर लीग के माध्यम से सुनने को मिला था। पर्व 5वें मैदान के ऊपर इस कारवा को चलाते हुए हमारे 3 त्रिमूर्ति और आज इस हमारे व्यासपीठ हमारे भव्य दिव्य मंच पर आए सभी मेहमानों का मैं हार्दिक हार्दिक स्वागत करता हूं इस कलम्बोली प्रीमियर लीग। हमारे डीजे एसके साउंड इवेंट्स उदय पवार एंड सूरज पवार तो बिल्कुल इन सभी के माध्यम से लाइव टर्नल टेनिस क्रिकेट के माध्यम से घर बैठे संपूर्ण प्रतियोगिता का आनंद लेते हुए लगातार 2 दिन जो शेड्यूल है वर्किंग शेड्यूल था। जिन खिलाड़ियों को जिन दर्शकों को यहाँ पर आने का मौका नहीं वो घर बैठे अपने ऑफिस में बैठे दफ्तर में बैठे इस प्रतियोगिता का आनंद ले सकते हैं। इस बार लॉफ किया ऑन साइड की दिशा में। जब तक सौरभ मोटे गेंद पर आएंगे वहां पर मिस फील्ड है। गलती 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 और गेंद जाएगी सीमा रेखा पार। चौकार। छोटी सी गलती हुई सौरभ से और इसका खामियाजा 4 रन के स्वरूप में भुगतना पड़ेगा टीम तुषार दादा युवा मंच बाने सरकार 11 इस टीम को। लेकिन यहाँ पर हैप्पी सिंह का बल्ला यहाँ से अब कहीं ना कहीं थोड़ा सा गियर शिफ्ट करता नजर आ रहा है। अब ड्राइविंग सीट पर बल्लेबाजी करने का प्रयास दोनों ही बल्लेबाजों के माध्यम से। आखिरी गेंद इस बार लोअर फुल टॉस की गेंद ऑफसाइड की दिशा में खेल दिया। वापस वहां पर सुहास गाड़े वही गलती की फिर वहां पर दोहराई गई। वहां पर प्रयास किया गया लेकिन सफलता मिलेगी बल्लेबाजी वाली टीम को। गेंद सीमा रेखा पार 4 रनों के लिए। तो बिल्कुल यहाँ पर पानी लेकर जाना मैदान के अंदर कड़कती धूप में हमारे दोनों एम्पायर्स ऑफिशियल एम्पायर्स तो बिल्कुल कड़कती धूप में हमारे दोनों हॅलो सन्माननीय अनिलजी खेडकर साहेबांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचंय आणि स्टेजवरती विराजमान व्हायचंय
अनिलजी खेडकर साहेब, आपण स्टेजवरती यायचं आहे. तर नक्कीच विनंती असेल अनिलजी खेडकर साहेब, आपल्या सर्वांना विनंती असेल जे पाहुणे मान्यवर येत आहेत त्यांच्यासाठी आमचे व्यासपीठ इथं सजवलं गेलेलं आहे. आमचे त्रिमूर्ती उमेशजी खानावकर साहेबांना विनंती करतो की आपण श्री प्रसन्न साहेब आपल्याकडे आज अतिथी म्हणून लाभलेले आहेत महेश हॉटेलचे, आपल्या शुभ हस्ते यांचा सत्कार करायचा आहे. उमेशजी खानावकर. महेश हॉटेलचे मालक श्री प्रसन्न शेठ यांचा सत्कार उमेशजी खानावकर यांच्या हस्ते होत आहे. तो बिल्कुल चलिए मैदान के अंदर वापस चलते हैं. बात करी जाएगी अगर इस पांचों पर्व की, तो पहले पर्व में 2017 में शहीद भगत सिंह इस टीम ने बाजी मारी थी और इस टाइटन को अपने नाम किया था. दूसरे पर्व में विघ्नेश 11 ने इस टाइटन को अपने नाम किया था. तीसरे पर्व में मयूर 11 इस टीम ने बाजी मारी थी और इस टाइटन को अपने नाम किया था. और चतुर्थ पर्व में अगर बात की जाए तो डीजे पोपेटा कंस्ट्रक्शन जो त्रिमूर्ति में एक हमारे आयोजन करता है, उनकी टीम ने इस टाइटन को अपने नाम किया था. और उस वर्ष एक प्रभावशाली बल्लेबाजी प्रदर्शन, प्रभावशाली खेल जिस खिलाड़ी ने दिखाया था और बाइकर मैन बने थे उस सीजन के. सुहास करे बाइकर मैन थे और इस संपूर्ण चतुर्थ पर्व के टाइटल हुए थे डीजी पोपेटा कंस्ट्रक्शन. तो देखेंगे कि इस पर्व में कौन होगा इस क्रिस्टल ट्रॉफी का टाइटन का हकदार. स्ट्राइक पर गोविंद, गेंदबाजी के लिए फिर एक बार कप्तान ने अपने आप के ऊपर भरोसा जताया है. इस बार क्या बढ़िया स्ट्रोक जड़ा वहां पर लॉग ऑफ के रीजन में खिलाड़ी मात्र 1 रन से होना पड़ेगा संतुष्ट. इसी 1 रनों के साथ अगर रन संख्या की अगर बात की जाए तो 23 रन ऑन द बोर्ड, लॉस ऑफ द 2 विकेट. यहां पर बात की जाए अगर समीकरण थी तो आने वाली गेंद 17, जीत के लिए 38 की आवश्यकता है. हैप्पी सिंह जिस प्रकार बल्लेबाजी कर रहे हैं शायद थोड़ा सा कठिनाई साबित हो सकती है विपक्षी टीम के लिए, लेकिन यहां से हैप्पी सिंह अब ड्राइविंग सीट पे बल्लेबाजी के लिए तैयार. इस बार फिर बढ़िया स्ट्रोक खेला गया वहां पर. रवि रावत गेंद के ऊपर आएंगे. 1 रन लेने का मौका दूसरी की कॉल की गई है, लेकिन यहां पर जोरदार अपील की गई है और थर्ड अंपायर की मांग की गई है. तो बिल्कुल हमारे थर्ड अंपायर की भूमिका के लिए यहां पर हैप्पी सिंह ने नकारा जरूर था. गोविंद अपनी क्रीज छोड़ चुके थे, वापस आने में क्या समय लगा है या सेफ लैंडिंग की है ये तो जरूर बताएंगे हमारे अरविंद जी डेकले साहब, हमारे ऑफिशियल थर्ड अंपायर हैं. मी सोपानजी मेटकरी साहेबांना विनंती करतो की आपण स्टेजवर येऊन विराजमान व्हायचं आहे. आमचे मार्गदर्शक तसेच नेहमी आम्हाला मदतीचा हात देणारे सोपानजी मेटकरी साहेब, आपणास विनंती करतो की आपण स्टेजवर येऊन विराजमान व्हायचं. तो चलिए यहाँ पर नॉट आउट करार दिया गया है अपने कॉपी क्रीज में सेफ लैंडिंग, यानी कि यहाँ पर कहीं ना कहीं जीवन दान मिलता हुआ गोविंद को. छोटी सी गलती हुई जरूर थी लेकिन अपने कॉपी क्रीज में सेफ वापस पहुंचते हुए. तो चलिए यहाँ पर गेंदबाजी के लिए राजू नड़े फिर एक बार तैयार. स्ट्राइक पर होंगे गोविंद. गोविंद और हैप्पी की जोड़ी मैदान पर संघर्ष कड़ी धूप में करती हुई नजर आएगी. चलिए अगली गेंद के लिए फिर एक बार तैयार बल्लेबाज गोविंद. फिर इस बार बड़ा गेंद का, इस बार बल्ले का किनारा लगा है, अंपायर की उंगली आसमान की तरफ. एक और बड़ा विकेट गोविंद. चलिए नए बैटर अनिकेत भगत को मैदान के अंदर भेजा गया है गोविंद की जगह भरने के लिए. तो चलिए अब जोड़ी में होगी तब्दीली, बदलाव. अनिकेत भगत और यहां पर शशि यादव ने विकेट के पीछे रहकर कोई भी गलती नहीं की और एक बड़ा विकेट अपने पलड़े में लिया. तो बिल्कुल यहां पर तुषार दादा युवा मंच
माने सरकार 11 यांचे संघ मालक तुषारदादा युवा मंच यांच्या माध्यमातून राजू नरळे यांना हॅट्रिक विकेटसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आलाय. तो चलिए यहाँ पर अनिकेत भगत को मैदान के अंदर भेजा गया है. नए बैटर अनिकेत भगत. राजू नरळे एक जबरदस्त गेंदबाजी अब तक दूसरा ओवर वैयक्तिक फेंक रहे जहां पर मात्र 7 रन खर्च किए और 2 अहम विकेट झटके इस गेंदबाज ने. इस बार ब्लॉकल में डाली हुई गेंद अंतिम चरण में गेंद को फेंका गया. टप्पा खाने के बाद संपर्क किसी प्रकार का नहीं होता. गेंद विकेट कीपर के दस्तरों में जाती हुई एक और डॉट गेंद. एक उम्दा गेंदबाजी एक लो स्कोरिंग मुकाबले में एक जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन यहां पर राजू नरळे के माध्यम से देखने को मिलता हुआ. कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट. किस प्रकार कप्तान का जो कारबार होता है वो कारबार बाकायदा संभलते नजर आ रहे मैदान के अंदर. इस बार फुल टॉस गेंद थी. इस बार हल्के हाथों से ऑफसाइड की दिशा में खेला. वहां पर खिलाड़ी सुहास. इस बार गलती नहीं होगी. मात्र एक से संतुष्ट होना पड़ेगा. यहां पर अगर स्कोर की बात की जाए तो 25 रन ऑन द बोर्ड. 3 विकेट के नुकसान पर 8 रन जो वहां पर खर्च किए गए थे 20 फील्ड के स्वरूप में उसे कहीं ना कहीं कवर करने का प्रयास हर गेंद पर जारी है राजू नरळे के माध्यम से. टीम की तरफ से तीसरी तो अपनी वैयक्तिक दूसरी ओवर लेकर आए राजू नरळे. उसकी अंतिम गेंद के लिए हैप्पी सिंह फिर एक बार तैयार बल्लेबाजी के लिए. इस आखिरी गेंद पर क्या बड़ा स्ट्रोक देखने मिलेगा हैप्पी सिंह के माध्यम से. इस ओवर में शांत रखा है बल्लेबाज को. इस बार बल्ले का किनारा. वहां पर खिलाड़ी मात्र सेफ जोन में ट्रैवल करते हुए मात्र 1 से संतुष्ट होना पड़ेगा. एक के बाद रन संख्या 26 रन ऑन द बोर्ड. लॉस ऑफ द 3 विकेट 3 ओवर की समाप्ति के बाद. तो आने वाली गेंदे 12. जीत के लिए 35 रनों की आवश्यकता होगी. आने वाली गेंदे जीत के लिए 35 रन. 12 गेंदे 35 रन. हैप्पी सिंह और अनिकेत की जोड़ी मैदान के अंदर. कृष्णाजी मोरे उर्फ बाळा ज्यांनी आपल्याला या मॅन ऑफ द मॅचसाठी आकर्षक असे टी शर्ट दिलेले आहेत. मी त्यांना विनंती करतोय की आपण स्टेजवर येऊन विराजमान व्हायचं आहे. कृष्णाजी मोरे ॲटिट्यूड कलेक्शन कळंबोली यांच्यातर्फे या ज्या मॅचेससाठी मॅन ऑफ द मॅच हे सगळे टी शर्ट दिलेले आहेत त्यांना मी आमंत्रित करतो. आपण स्टेजवर यायचं आहे, विराजमान व्हायचं आहे. तसेच प्रदीप स्पोर्ट्सचे श्री संदीपजी खलाटे साहेब ज्यांनी या मॅचच्या प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी एक टी शर्ट आणि एक कॅप ही प्लेयरसाठी दिलेली आहे. मी त्यांनाही विनंती करतो संदीपजी खलाटे साहेब आपणही यायचं आणि स्टेजवरती विराजमान व्हायचे. कृष्णाजी मोरे आणि संदीपजी खलाटे साहेब. चलिए बैक टू क्रिकेट. मैदान के अंदर चलते हैं. अनिकेत पाटिल को लाया गया गेंदबाजी के लिए. तुषार दादा जो संपूर्ण टीम के संघ मालक है आदरणीय श्री तुषार दादा पाटिल इनकी तरफ से हर गेंदबाज के लिए हैट्रिक विकेट के लिए 5000 रुपए की इनामी राशि आई है. यहां से बची हुई 12 गेंदें जिस गेंदबाज ने अगर हैट्रिक विकेट लिया उससे 5000 रुपए की इनामी राशि. इस बार स्लोअर प्रति का गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी बाहर गई. ऑफ स्टंप टू आउट स्टिक. अंपायर का इशारा व्हाइट बॉल का तरीके के स्वरूप में 1 रनों का इजाफा स्कोर कार्ड में होता हुआ. तो अगर बात की जाए अगर गेंदबाजी की ना तो एक नपीतुली गेंदबाजी का प्रदर्शन मैदान के ऊपर किया गया. 18 गेंदों के बाद एक व्हाइट बॉल यहां पर देखने को मिली. अतिरिक्त के स्वरूप में यहां पर रन खर्च किया गया यहां पर 18 गेंदों के बाद. चलिए अनिकेत पाटिल फिर एक बार तैयार. हैप्पी सिंह के लिए इस बार घुटने के सहारे बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास था लेकिन यहां पर गेंद और बल्ले का संपर्क नहीं. अनिकेत पाटिल बात की जाए तो रोडपाली टीम के एक जबरदस्त गेंदबाज है. एक डेथ ओवर स्पेशलिस्ट जिन्हें कहा जाता है. व्यावसायिक टीम का एक उम्दा गेंदबाज इस वक्त गेंदबाजी मार्ग पर है. तो चलिए इस गेंदबाज के लिए भी तुषार दादा पाटिल इनकी तरफ से 5000 रुपए की इनामी राशि हैट्रिक विकेट के लिए यहां पर रखी गई है. अनिकेत पाटिल गेंदबाजी मार्ग पर. हैप्पी सिंह थोड़े से नाराज अपने बल्लेबाजी से लेकिन आने वाली 5 गेंदें अभी भी आपके पास है. यहां पर समीकरण वहीं पर रुका हुआ. 11 गेंदें 34 की आवश्यकता. इस बार खुद को रोका. इस बार में गेंद गलती कर बैठे और विशाल ने कैच को लपका. हैप्पी सिंह बैक टू द डगआउट.
अंदर कल्पेश मोहिते, यहाँ पर अनिकेत पाटिल को मिलती हुई सफलता। अगर बात की जाए विशाल लौटे की तो जल्लोष करते हुए मैदान के अंदर इस विकेट के बाद। चलिए नए बल्लेबाज, अब यहीं कई उम्मीदें बढ़ती होंगी। इस बार बड़ा स्ट्रोक हवा में, गेंद के नीचे सौरभ मोटे, और इस बार कोई गलती नहीं, सेकंड अटेम्प्ट में इस कैच को पूरा किया गया। एक और विकेट मैदान से बाहर। दो गेंदों पे 2 विकेट, क्या यहां पर विकेट हैट्रिक पूरा करेंगे तुषार दादा पाटिल? इनके माध्यम से रखी गई पारितोषिक 5000 रुपए की इनामी राशि, क्या अपने नाम अनिकेत पाटिल करेंगे? इस गेंद पर विकेट क्या चटकाना आसान होगा? नए बल्लेबाज मैदान के अंदर अमन। तो यहां से अगर बात की जाए तो बल्लेबाजों का जो पिरामिड है वो थोड़ा सा ढहता नजर आया हुआ है। अक्षय सरोदे के बाद अंकित राउत अच्छे फॉर्म में बल्लेबाजी कर रहे थे, लेकिन उनके जाने के बाद एक बल्लेबाज मैदान के बाहर जाता हुआ नजर आया। एक छोटे से स्कोर में एक बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन यहां पर तुषार दादा युवा मंच मान्य सरकार 11 के माध्यम से देखने को मिलता हुआ। तो बिल्कुल चलिए, हर छक्के के लिए 500 रुपए की इनामी राशि उदय के अमन के लिए। यहां पर इस बार ऑफसाइड की दिशा में खेला गया स्ट्रोक, वहां पर जब तक खिलाड़ी पहुंचेंगे गेंद को रोकना असंभव। गेंद सीमा रेखा पार, 4 रनों के लिए। के लिए और यहां से समीकरण अब बदलता हुआ कहीं ना कहीं 8 गेंदे 30 की आवश्यकता है। 31 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। लॉस ऑफ द 5 विकेट टीम श्री मित्र मंडल स्पोर्ट। इस बार दूर फेंकी हुई गेंद थी, मात्र उसे जांचा पर का, वहां पर खिलाड़ी थोड़ा सा फंबल जरूर हुए। 1 रन पूरा किया, दूसरे की मांग, लेकिन वहां पर नकारा। काफी बढ़िया फील्डिंग, अपने आप के ऊपर संयम बरता और मात्र 1 ही रन खर्च किया इस गेंद के ऊपर। इसे 1 रनों के साथ 32 रन ऑन द बोर्ड। लॉस ऑफ द 5 विकेट। आखिरी गेंद अभी भी शेष फेंकी जानी बाकी अनिकेत पाटिल के माध्यम से। चलिए, क्या लपी तुली गेंदबाजी का प्रदर्शन किया यहाँ पर तुषार दादा युवा मंच मान्य सरकार 11 टीम ने यहाँ पर एक लो स्कोरिंग मुकाबले में प्रेशर शुरुआती पहले ही गेंद से बनाकर रखा और वो प्रेशर कहीं ना कहीं अब साफ नजर आता हुआ बल्लेबाजी वाली टीम पर। फिर एक बार हल्के से खेलने का प्रयास, वहां पर रनआउट का मौका। एक और विकेट, आत्महत्या करके मैदान से बाहर। बैटर मैदान के अंदर, न्यू बैट्समैन नेम विकास पड़लकर। तो चलिए, यहां से कहीं ना कहीं जो पिरामिड रहता नजर आ रहा है, कौन तारणहार बनकर आएगा श्री मित्र मंडल स्पोर्ट्स। इस टीम का कौन तारणहार बन के आएगा जो इस मुकाबले में वापसी कराएगा। लेकिन अगर बात की जाए वापसी की तो जबरदस्त वापसी करके दिखाए यहां पर गेंदबाजी, यानी कि तुषार दादा युवा मंच मान्य सरकार के गेंदबाजों ने। तो आने वाली गेंद 6, जीत के लिए 29 रनों की आवश्यकता, स्कोर कार्ड पर 32 रन 6 विकेट के नुकसान पर। तो चलिए, संतोष के हाथों में गेंद थमाई गई है। आखिरी ओवर जहां पर जीत के लिए अभी भी 29 रनों की आवश्यकता होगी। क्या लगातार दूसरा मैच जीतकर एक सेफ जोन में प्रवेश करते नजर आएगी तुषार दादा युवा मंच या यहां पर श्री मित्र मंडल? ये बल्लेबाज यहां से करेंगे कोई बड़ा बदलाव। गेंदबाजी के लिए लेकर आया गया है संतोष को। फिर एक बार आखिरी ओवर, 6 गेंदे 29 की आवश्यकता। समीकरण यहां से अब कहीं ना कहीं थोड़ा सा भारी भरकम नजर आता हुआ श्री मित्र मंडल स्पोर्ट्स कोलंबोली के लिए। देखिए कौन सी टीम इस स्कोर के ऊपर हावी होती नजर आएगी। अगर बात की जाए लो स्कोर पे तो हावी नजर आता है गेंदबाज, लेकिन यहां से बल्लेबाज कब अपना काम पूरा करेंगे। आने वाली गेंदें 6, जीत के लिए आवश्यकता 29 की। स्ट्राइक पर बल्लेबाज
अनिकेत इस बार लॉक करने का प्रयास ऑनसेट की दिशा में, गेंद पर आएंगे सौरभ, फिर एक बार छोटी सी गलती, वहां पर कवर किया गया रवि रावत के माध्यम से और एक को दुहरी में कन्वर्ट किया गया, तीसरे की मांग लेकिन वहां पर नकारा गया कल्पेश के माध्यम से। विकास और एक रन शॉट है यहां पर, यानी कि दुष्काळ 13वां महीना, यहां पर रनों की आवश्यकता काफी अधिकतम, लेकिन वहां पर इस 2 रन को पूरा करने में भी 1 रन शॉट, यानी कि मात्र 1 ही रन मिलेंगे इस गेंद पर। अब यहां से 5 गेंदे, 28 की आवश्यकता। स्ट्राइक पर फिर एक बार अनिकेत भगत, ऑफ साइड कंडीशन में काफी बढ़िया स्ट्रोक वहां पर खिलाड़ी और सुहासा, बढ़िया कैच और एक और विकेट मैदान से बाहर। विनंती करते का आपण स्टेजवरती विराजमान व्हायचंय, आयोजकांतर्फे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। तो चलिए नए बल्लेबाज मैदान के अंदर बॉबी को भेजा गया है, यहां से समीकरण 4 गेंदे 28 रन, क्या बड़ा बदलाव देखने मिलेगा या महज औपचारिकता बची है इस संपूर्ण मुकाबले में। 4 गेंदे 28 रन। बॉबी स्ट्राइक पर बॉबी, नॉन स्ट्राइक एंड पर विकास। संतोष अगली गेंद तैयार, नए बल्लेबाज बॉबी के लिए। इस बार बड़ा प्रहार आते ही दमदम दिखाया है, वहां पर काफी बढ़िया कैच लपका गया, एक और विकेट मैदान के बाहर। थैंक यू। चलिए अनिकेत केतन वहां पर बाउंड्री लाइन के समीप थे, लॉगन की दिशा में और काफी बढ़िया कैच लपका वहां पर बाउंड्री लाइन के समीप, और बॉबी को चलता किया मैदान के बाहर। तो चलिए नए बैटर मैदान के अंदर, अब यहां से मात्र औपचारिकता बची है इस संपूर्ण मुकाबले में। आने वाली गेंद 3 जीत के 28 की आवश्यकता। तो चलिए इस गेंद पर भी सिर्फ 1 रन ही बटोरे गए हैं, यानी कि इस मुकाबले में पूरी तरह पकड़ निर्माण कर लिया तुषार दादा युवा मंच माने सरकार 11 ने। बात की जाए कल से लेकर आज के लिए दिन में, तो कल बल्लेबाजी में काफी बढ़िया परफॉर्मेंस दिखाया था खिलाड़ियों ने, आज गेंदबाजी में यानी कि दोनों ही तरफ से काफी उम्दा खेल का प्रदर्शन इन खिलाड़ियों के माध्यम से देखने को मिला। चलिए 6 पर कलुम्बोली चिंतामणि की तरफ से 500 रुपए का इनाम है, लेकिन इस बार शायद थोड़ी सी दिशा इन गेंदबाजी, गेंद थोड़ी सी बाहर जाती हुई, व्हाइट बॉल का इशारा तरीके स्वरूप में 1 रनों का इजाफा स्कोर कार्ड में, लेकिन इससे कुछ खास फर्क नहीं पड़ेगा स्कोर कार्ड के ऊपर। अभी भी जीत। हॅलो, श्री बिल्डरचे श्री अमोल शेठ झरे साहेब यांचं आगमन झालेलं आहे। आयोजकांच्या वरती मी त्यांना विनंती करतो का आपण स्टेजवरती येऊन विराजमान व्हायचंय। श्री बिल्डरचे श्री अमोल शेठ झरे साहेब। चलिए यहाँ पर कैच छोड़ा गया है। यहाँ पर अगर बात की जाए फील्डिंग में तो थोड़ा सा नाराज किया है खिलाड़ियों ने, सुहास घाड़े, सौरभ मोटे, रवि रावत होंगे, वहां पर काफी कैच छोड़े गए, लेकिन ठीक है गेंदबाजों ने वहां पर कमबैक कर दिखाया, हावी होते नजर आए, हर ओवर में विकेट्स देखने को मिले, यहाँ पर कोई भी बड़ा स्ट्रोक खेलने का मौका नहीं दिया बल्लेबाजों को, और इस संपूर्ण मुकाबले में अपनी पकड़ निर्माण करके रखी। तो चलिए इस आखिरी गेंद पर भी राजू नरडे, देखिए उनसे भी हुई गलती और कैच छोड़ा गया। पूरे इस इनिंग में 4 कैच ड्रॉप किए गए और इस मुकाबले को जीत लिया है तुषार दादा युवा मंच बाने सरकार 11 टीम ने। हॅलो, मी सन्माननीय विजय शेठ खानावकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आलेले सन्माननीय पाहुण्यांचे स्वागत करायचे। जीवनजी भोईर साहेब आपणास विनंती करतो की आपण यायचे। आमचे प्रमुख आयोजक सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेब यांच्या हस्ते आपला सत्कार करतो।